रसिक श्रोते हो नमस्कार. माणूस जगतो कशासाठी? एका भाकरीच्या तुकड्यासाठी. आणि हे भाकरी करणारे हातच आता शिल्लक राहिले नाहीत. हे आदरणीय कवी गझलकार मित्र कैलास कापडे सरांच्या भाकरीचा तुकडा या अप्रतिम कवितेमधून अभिवाचन उमेश शिंदे. भाकरीच्या तुकड्याले मी मोताज झालो आता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता. भाकरीच्या तुकड्याले मी मोताज झालो आता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता. मोठ्या मोठ्याने करीत होतो मी भाकरीवरी बाता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता. मोठ्या मोठ्याने करीत होतो मी मोठ्या मोठ्याने करीत होतो मी भाकरीवरी बाता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली, असे म्हणणारे हयात कुठे राहिले हो आता, असे म्हणणारे हयात कुठे राहिले हो आता. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, असे म्हणणारे हयात कुठे राहिले आता, असे म्हणणारे हयात कुठे राहिले आता. भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता, तव्यावरच्या भाकरीले फोपे कुठे येते आता, तव्यावरच्या भाकरीले फोपे कुठे येते आता. भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता, तव्यावरच्या भाकरीले फोपे कुठे येते आता. फोपे येणाऱ्या भाकरीला मी शोधू कुठे आता, भाकरीचा तुकडाच पंगतीतून गहाळ झाला आता, पंगतीतून गहाळ झाला आता. फोपे येणाऱ्या भाकरीला मी शोधू कुठे आता, भाकरीचा तुकडाच पंगतीतून गहाळ झाला आता, भाकरीचा तुकडाच पंगतीतून गहाळ झाला आता. साला भाकरी पिकवणाराच गुलाम झाला आता, साला भाकरी पिकवणाराच गुलाम झाला आता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता. साला भाकरी पिकवणाराच गुलाम झाला आता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता, भाकरी करणारे हात मी शोधू कुठे आता. खूप आभार. धन्यवाद.